शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भिकारी आहे, स्पष्टीकरण देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची गल्लत। राजीनामा द्यायला मी विनयभंग किंवा चोरी केलेली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। व्हिडिओचा विषय किरकोळ असल्याचंही कोकाटेंचं मत। जाहिरात स्किप करायला 42 सेकंद लागतात का? सत्य झाकणार नाही, अधिवेशनाची वाट पाहू नका, राजीनामा द्या, रोहित पवारांची टीका। जाहिरात स्किप करत होतो, आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, चौकशी करा, दोषी आढळलो तर राजीनामा दे, माणिकराव कोकाटेंकडून स्पष्टीकरण। कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात महाविकास आघाडी आक्रमक। केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेत महाविकास आघाडीच्या खासदारांची कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी, तर मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचं कोकाटेंविरोधात आंदोलन। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधानभवनात गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची नाराजी। मुख्यमंत्री फडणवीस बातम्या पाहून बोलले असतील, या प्रश्नी मी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलं नाही आणि त्यांनीही चौकशी केली नाही, फडणवीसांच्या नाराजीवर कोकाटेंची प्रतिक्रिया। कोकाटेंनी विनाकारण विषय वाढवू नये, दिलगिरी व्यक्त करावी, कृषीमंत्री कोकाटेंना प्रवीण दरेकर यांचा मित्रत्वाचा सल्ला। प्रफुल्ल लोढा छोटा मासा, मोठा मासा मंत्रिमंडळात, लोढानं गिरीश महाजनांना पेढे कशासाठी भरवले, संजय राऊतांचा सवाल। हनी ट्रॅप प्रकरणातला आरोपी प्रफुल्ल लोढा विरोधात बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला। हरिभाऊ बागडेंचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत, सूत्रांची माहिती। तर संसदेच्या बैठकीसाठी धनखड यांच्या जागी हरिवंश सिंह उपस्थित राहणार। खरगेंनी बोललेलं रेकॉर्डवर जाणार नाही, राज्यसभा सभापतींसमोर नड्डांचं वक्तव्य। नड्डांचं वर्तन हा उपराष्ट्रपतींचा अवमान, संजय राऊतांची टीका। तर सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठी घडामोड होणार असल्याचाही राऊतांचा दावा। गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं डान्सबार चालतो, कारवाई कोण करणार? मुख्यमंत्र्यांनी योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, अनिल परब यांचा इशारा। पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती, प्रत्येक आमदाराची 5 कामं होणार, तर ठाकरे बंधूंच्या युतीनं काय होऊ शकतं यावर फडणवीसांनी आमदारांची मतं जाणून घेतली।